कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या वीज विषयक समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीणच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार संपन्न झाला। यावेळी कल्याण ग्रामीण परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या विविध समस्या मांडल्या। वीज पुरवठा खंडित होणे, वाढीव वीज बिले, मीटर संदर्भातील तक्रारी, नवीन वीज जोडणी तसेच इतर विद्युत समस्यांबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडले। नागरिकांच्या तक्राराची आमदार किसन कथोरे यांनी प्रत्यक्ष दखल घेत संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या। तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले। यावेळी भाजपा युवा नेते दिनेश कथोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र घोडविंदे, भाजपा मुरबाड पश्चिम मंडळ अध्यक्ष जितेंद्र भावार्ते, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश धुमाल, प्रमोद देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच महावितरण कार्यकारी अभियंता किरण धनाईत, उपकार्यकारी अभियंता अरविंद तायडे, कनिष्ठ अभियंता सचिन पवार आणि योगेश चेंदवणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। परंतु वायरमॅन नारायणला फोन केला तर तो जागेवर पाहिजे। त्याला खडवलीला तो आहे, तो असतो नांदपला, तो असतो इंद्रानगरला, हा टिटवाळ्याचा एरिया आहे। आम्ही त्याला जेव्हा फोन करतो तो सांगोड्यापासून तर खडवलीपर्यंत त्यांच्याकडे माणसंच नाही साहेब। आणि काय केलं जातं, जेव्हा जेव्हा वायरी तुटल्या जातात ना साहेब, त्यालाच जोडली जाते। अशा गावामध्ये किती वायरी साहेब आता मी एवढंच सांगितलं ना, त्याचा आराखडा करतोय आपण आता लगेच। आणि सांगतो मला आता काय माहिती का, शॉर्ट काय करायचं ते लगेच सांगा, कायमस्वरूपी आपण त्याला मंजुरी घेऊ। नाही, माझं लाईटवाले साहेबांना हीच विनंती आहे, इमर्जन्सीसाठी आम्ही कोणाला कॉल करायचे या जनतेला कल्याण तालुक्यात पूर्ण सांगून द्या। कधी वायरी इमर्जन्सी आमच्या फोन जात नाही साहेब। कोण आहे तुम्ही? आता मला एक सांगा, आल्यापासून मी पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही ऐकलं का? तुम्ही फोन उचलता का? सगळे सांगितलं का साहेब फोन उचलतो? ऐका, पवारांच्या बाबतीत तर सगळ्यांनी डायरेक्ट सांगितलं का पवार मदत करतात, सहकार्य करतात। आपण एक लक्षात ठेव, जे आहे कर, याच्या आधी तो मी स्वतः पण सांगत होते, याच्या अगोदरचा प्रश्न हा होता, आता तो नाही। ते कुठेतरी तुझं संबंध चुकलेलं सर। काल एक ट्रान्सफर कार्यकर्त्यांनी ट्रान्सफर बदलला गेला वासुंद्रीचा, त्याच्यावर आमचं निंबोली मोलचं पाणी असतं। ते सांग काय, 1.5 महिन्यात 2 ट्रान्सफर चोरीला गेलं, किती शासनाचं नुकसान आहे। तर मी ग्राउंड लेवलला आपल्या वायरमॅनला विचारलं का हा जो ट्रान्सफर आहे हा लोकवस्तीत घ्या, जेणेकरून चोरी करणार नाही चोर। तर ते बद्दल आमच्याकडे बजेट नाही, एकदम रस्ता तिथंच केला, परत चोरीला जाणार। 1.5 महिन्यात 2 ट्रान्सफर गेले चोरीला। ऐका MSCB वाले चोरी करायला सांगतात नाही, चोर करतात। आपण थोडासा कधी कधी ना आपण पण लाईन गेल्या जर थोडा लक्ष दिलं ना, मुरबाडला पकडून दिले ना आम्ही, मी स्वतः त्याच्या। आज इथे हा जनता दरबार भरला आहे, त्याच्याबद्दल आपण काही माहिती देऊ शकता? कल्याण ग्रामीण या विभागातील MSCBच्या बऱ्याचशा अडचणी होत्या, समस्या होत्या। मुरबाड मतदारसंघामध्ये जनतेला डायरेक्ट थेट समस्यांना बोलता यावं यासाठी अशा प्रकारचं चर्चासत्र आपण इथे आयोजित केलं होतं। MSCBचे सगळे अधिकारी इथं उपस्थित होते, समोरासमोर चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावावेत हा त्याच्यातला चांगला हेतू आहे। लोकांना चांगले सप्लाय मिळावा, चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळावी हा त्यामागचा हेतू। आणि अजूनही चांगल्या योजना करून विद्युत पुरवठा सुरळीत कसा चालेल यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता। त्याला धन्यवाद।